करते, तुम्ही नका म्हणतो. मदतीसाठी नाही, तुला अडवण्यासाठी धरते तुझा हात. काय घडणार हे बाकीचे लोक सांगणार. तुला सांगून ठेवते, व्यवसायाच्या आयुष्याला पुढा नाहीये, 4 दिवसांसाठी येते फक्त. काय चालू कसली नाटक आता म्हणालीस ना, तोंड वर करून या घरची करती स्त्री तुम्ही आहात. हे काय चालवलंय? तू तर सगळं ठरवून मोकळी झालीस. वाटतं की डायरेक्ट आनंद येऊ दे आणि तो पैशाने येऊ शकतो. त्यामुळे मी राजसीसाठी खूप फॉर असते आणि त्यासाठी हिला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. मला माहिती कधी मगाशी दिले वाजलाय तू हे घे, तू हे तळण खा म्हणजे तुझं मूड ठीक होईल. नेहमीच काय गडबड नाही. असं तर दिसते एवढं छान केलं ना तुझ्यासाठी. खा ना, हे खा म्हणजे निदान तुझं कामात तरी लक्ष लागेल. नाही मी बघते गेला तासभर तू किराणा मालाची यादीच करतेस. तू घे म्हणजे हे खा. अगं आणि खा त्याच्यावरती पाडून वगैरे कोणी गे. नाही मी करते ना करत मी गेलं ते मग अशी समीर टूरच्या म्हणून प्रॉब्लेम्स होते. तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आज कसा दिसेल त्यांचे इन्कम सोर्स बंद जाईल आणि दोन्ही पिता हा नवी काळ ठेवते. आणि बघितलं काय कुठे चाललाय दौरा? बसले बाबा. हो काही नाही, आई फक्त माझ्याशी बोलत आराम कर. रोलिंग ऍक्शन. अयो तुम्हीच बोलला होतात ना की मी बरी होत नाही तोपर्यंत समीर आणि आम्ही त्या खोलीत राहायचं. मग आता मी पूर्णपणे बरी झाली, मग आता मी येऊ शकतो कुठे राहायला? कसली आहे काय होईल? आज नाही ऍक्शन. जरा सुद्धा लाज शरम नावाची गोष्ट नाही. आता तावातावाने मला बोललीच नाही इतकं, आणि आता हे मला माहितीये मी बोलले ते तुम्हाला आवडलं नाही, पण मला मी जे काही बोलले ना ते मी आपल्या घराच्या भल्यासाठीच, आणि आताही मी घरी येते तेही आपल्या घराच्या भल्यासाठीच. बघा आपल्यामध्ये जे वाद आहेत ना त्याचा फायदा दुसऱ्या कोणी घेऊन म्हणूनच सासू म्हणून आपण रोज बोलू, सकाळ दुपार संध्याकाळ भांडू, पण बाहेरून बघताना आपलं घर एक संघ वाटलं. सासू म्हणून आपण दिवसभर भांडू, दिवस रात्र भांडू, पण बाहेरून बघणाऱ्याला आपलं कुटुंब एक संघ वाटलं पाहिजे. एक संघ वाटलं. हे बघा सासू सून म्हणून आपण रोज
दिवस रात्र म्हणतो, पण बाहेरून बघणाऱ्याला आपलं कुटुंब एक समजून वाटलं पाहिजे. कोण रेडमध्ये हे बघ तू, ऐक, ही छत्री मी इथे वरच ठेवते हा, तेव्हासाठी. म्हणजे श्रेयस कुठे गेला हो? शाळेत गेला. शाळेत गेला असेल ना. हे, काय चालू आहेस? कसली नाटक? आता म्हणालीस ना तोंड वर करून या घरची करती स्त्री तुम्ही आहात. हे काय चालवलंय? तू तर सगळं ठरवून मोकळी झालीस. सगळं आधीपासून ठरलंय तुझं. सासूबाईला करत्या स्त्रीला काय सांगायची विचारायची पद्धत? मी करते, तुम्ही नका म्हणतो. मदतीसाठी नाही तुला अडवण्यासाठी धरते. मदतीसाठी नाही तुला अडवण्यासाठी धरते तुझा हात. तू इथे राहायचं नाही. तुम्ही आज शांत व्हा. नाही झालं, तुम्ही शांत व्हा. फोन करून घेते मी. काय येत्या आषाढीला नवसाची येणार आहेत. त्यांनी सांगितलं होतं की मी येईपर्यंत इथे पोलिसांना सेटल होतं. त्याला सांगते मी ते शक्य नाही. कंटिन्यू. काय कोणाला फोन ऍक्शन. माझ्या घरात काय घडणार हे बाकीचे लोक सांगणार. तुला सांगून ठेवते, नवसाची आयुष्याला पुढा नाहीये. 4 दिवसांसाठी येते फक्त. आम्ही आयुष्यभर, कळलं ना. नवसाचीला फोन कर. आई अगो, मी तुला कोणाची भीती नाही आहे. फक्त एवढंच सांगते की सून या नात्याने या घरात आली आणि त्याच नात्याने मला इथे राहून बस एवढंच सांगायचं. ऍक्शन. ठीक आहे. अहो तुम्ही किराणाची लिस्ट कशाला बनवत बसला? तुम्ही मी बनवली लिस्ट. हे बघा, हे बघ तू, आजचा सगळा स्वयंपाक मी करणार आहे आणि तुमच्या आवडीचा करणार आहे. लिस्ट इथे ठेवून देते ना. लगेच मी तयारीला लागते. दीदीला थांबव. आत्ताच्या आता थांबव. हॅलो हाय नमस्कार, तुम्हा दोघींचं स्वागत आहे पहिल्यांदा टेलिगप्पामध्ये. कशा आहात दोघी? खूप मस्त, खूप छान. येस, आणि मस्तच दिसत आहे. Thank you. पहिल्यांदा सीनबद्दल बोलूया आपण, की मला काहीतरी पुन्हा एकदा अर्पिता गृहप्रवेश करते असं काहीतरी दिसतंय मला. काय सांगाल? खूप ड्रामा बघायला मिळणार आहे. आत्ता सगळ्यांनाच माहिती आहे की अर्पिता निलंबरीला नको असते घरात आणि प्रयत्न चालू असतात की तिला या घरातून काढायचे. पण बिईंग अर्पिता आणि तिला समीरवर आता काय म्हणतात प्रेम आहे, जडलं आहे तिचं. त्यामुळे ती आता तर सोडून जाऊच शकत नाही आणि खूप चांगल्या हेतूने ती घरात येण्याचा प्रयत्न करत असते. पण आम्ही दोघी तिला कायम बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्यालासुद्धा कारण आहे, कारण आम्हाला श्रीमंत घरातली सून हवी असते. ही काहीच करू शकत नाही. ही परिस्थितीवर मात करून काही ना काहीतरी म्हणजे घरात आनंद आणण्याचा प्रयत्न करते. आम्हाला वाटतं की डायरेक्ट आनंद येऊ दे आणि तो पैशानेच येऊ शकतो. त्यामुळे मी राजसीसाठी खूप फॉर असते आणि त्यासाठी हिला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आमचे प्रयत्न चालू असतात. येस,